नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे दिवस विसर्जनचा. खूप म्हणजे वाईट वाटतं, कारण आपण गणपतीला एवढे दिवस ठेवतो आपल्याकडे आणि त्याची सगळी सेवा करतो, त्याच्यासाठी सगळ्या आवडीनिवडी त्याच्या सगळ्या आवडीनिवडीची गोष्टी करतो. त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या येण्याने जो घरात आनंद असतो ना, तो वर्षभरात नाही, म्हणजे नाहीच. तुम्ही कितीही गोष्टी चांगली करा लाईफमध्ये, तो आनंद आणि गणपती घरात असलेला आनंद असतो ना, तो कधीच तोलता येऊ शकत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. आज घाई गडबड असणार आहे, थोडं सांभाळून घ्या. आणि इतके दिवस पण घाई गडबडच होती, तेवढं शूट करायला नाही भेटलं मला. आणि कसं आहे म्हणजे की घरात कामं नाही, पण ते जे असतं ना, म्हणजे आपल्याला हे करायचं ते करायचं याच्यामध्ये वेळच नाही भेटत. आणि सगळी लोकं येतात एकत्र आणि ते टाईम स्पेंड करणं सगळ्यांसोबत आणि सगळ्या गोष्टी पटापट निघून हे दिवस कसे गणपती आले आणि जाता येत पण ते समजलंच नाही, म्हणजे हे 7 दिवस कसे गेले करून. तर प्लीज तुम्ही अंडरस्टँड करून घ्या थोडं, की व्लॉग्स लेट येतात आहे किंवा कमी, म्हणजे सगळ्या गोष्टी नाही दाखवता, पॉसिबल नाही होतं सगळ्या गोष्टी दाखवणं. सो जितकं दाखवतं त्याच्यामध्ये आनंद माना आणि असंच प्रेम करत राहा. विसर्जनचा दिवस आणि बघा हवा सुटले आणि निसर्गाने असं रौद्र रूप धारण केलंय. आणि असं वाटतं बायकोची झोप झाली नाही, माझी झोप झाली नाही. माझ्यासोबत उठले. मी रात्री किती वाजता झोपलोय? 3:30 वाजता. तर आज तळलेले मोदक बनवायचेत. इकडे मोदक तयार आहेत, मॅडम मोदक बनवत आहेत. इकडे तेल गरम होत आहे आणि चला, वाजलेत आता 12:15 12:30 व्हायला आलेत. आणि आम्हाला लवकर गणपती विसर्जन करणार आहे, म्हणजे आमचा जरा टायमिंग जरा चुकीचं आहे, लवकरच आहे. अजून काय तयारीच नाही आहे, म्हणजे तयारी मी झालं. आता नैवेद्य दाखवतो आणि जेवायला बसायचं आहे. मग आरती करायची. आरती करून झाल्यावर मग फळं कापायची आहेत प्रसादाची आणि मग गणपती बाप्पा मोरयाला विसर्जन. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. पण पुढच्या वर्षी लवकर नाही आहे, पुढच्या वर्षी 15 सप्टेंबरला आहे गणपती बाप्पा. सब रिसर्च करके बैठा हूँ मैं. 15 सप्टेंबर. खूपच उशीर आहे. यंदा लवकर आले ना, पुढच्या वर्षी उशीरच आहे एकदम. ठीक आहे, वाट बघायची. गणपती बाप्पाला पण सुट्टी भेटायला पाहिजे. आणि पाऊस जरा कमी झाला आहे. खूप म्हणजे सकाळपासून एवढा पाऊस पडला आहे तर काय विचारू नका. जरा शांती घेतली त्याने. चला, मोदक तळलेले तयार होत आहेत आणि इकडे मम्मी बांधते शिदोरी गणपतीच्या गावी जाताना त्याच्यासोबत. इकडे निकी बनवते शेंगा. याला आमच्याकडे शेंगा म्हणतात. काय म्हणतात घ्यायला, तुम्ही काय म्हणतात? करंजी. हां, तिला आमच्याकडे शेंगा म्हणतात. एक हा मम्मीसाठी बनवलाय, मम्मीला द्या मग पहिले खायला. मला नाही, गणपतीला द्यायचं. 11 झाले मोदक. 11 मोदक झाले. हे तुमच्यासाठी बनवलं मी. इथे माझं जेवण झालंय. मी केलंय वांग्याचं भरीत. इथे आहे माझी इथे आहे माझी दही भेंडी. ही माझ्या मम्माची रेसिपी आहे. इथे आहे पालेभाजी, म्हणजे खोकल्याची भाजी. का डाळ कसली आहे? खोकल्याची वाटतं. खोकल्याची भाजी आहे. अच्छा, डाळची भाजी. ओके. इथे माझं वरण झालं आहे, भात झाला आहे. इथे मोदक होत आहेत, ऑलमोस्ट झालेच आहेत ना. थोडे लाल झाले जास्त पटकन. इकडे तयार आहे.
गणपतीचं शिदोरी, म्हणजे हे पण आपण गणपतीसोबत तिकडे देतो, ते प्रसाद म्हणून वाटतात. खाली आधी गणपतीला आपण नैवेद्य दाखवूया. आणि ही शेंग एक बनवली, ती पण खाली करपत आली. ठीक आहे, चला नैवेद्य दाखवून घेऊया. हे आहे आपलं नैवेद्य, हे आपण दाखवणार गणपती बाप्पाला. आणि मग हेच आपण असं बांधून? शिदोरून, हां असं म्हणजे शिदोरीसारखं बांधून मग आपण ते गणपती विसर्जन करायला जातो तेव्हा आपण ते सोबतच हे करतो. आणि बाकीच्या शिदोरी मम्मीने कुठे बांधून ठेवल्या? त्या गणपतीजवळ ठेवलं वाटतं. आता इकडे ठेवले. चला. हा बघा पीठ खातोय. तोच खात होतो हा कार्टा. काय बोलायचं आता, म्हणजे ह्याने खायचं नसतं, पण आता ह्याला काय सांगणार. बघ मजेत खातोय उरलेलं पीठ. काय करते तू? ते नळ्या बांधून ठेवते पिशवीत. ओके, चांगली आहे ना पिशवी? उलटी गेली आहे. कोणी उलटी केली त्याच्यात? ओहो, अच्छा, हां. अरे काय यार, मी पण म्हटलं उलटी केली पिशवीत. हा काळोख केला नाही, मला वाटतं हा परत येतोय हा पाऊस. आता खाऊ शकतो ते? काय आपल्याकडचं पण आणलं का? हे काय? ऑर्डर कुठे लावते मग? इथे 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 कोण घाललाय कानाला गाणाला? सासू सोबत राहून ना चुकून निघाला गालाला बोलतो सोडून. पागल कैसे जिपलं बघतो बाई. बरोबर आहे ना. चल आज बघा कशी मॅचिंग केले दोघींनी. हाईट देखे बात करो हाईट. मम्मी मला अशी बघते. सो चला, आता मी तयार झालेली आहे आणि मी आणि मम्मीने मॅचिंग साडी नेसली, जसं की तुम्ही बघितली. तर आता गणपतीला नैवेद्य दाखवून झालेला आहे, जेवून झालेलं आहे. आता फक्त आरती बाकी आहे. आरतीनंतर गणपतीचं विसर्जन करायला जाऊ आपण. आणि 2 वाजलेत. बघू आता अजून किती वेळ लागतं आहे. आरामात मला तर असं वाटतं आहे, आम्हाला असं वाटतं की पाऊस पडू दे. हे बघा मम्मी, आम्ही दोघींनी मॅचिंग घातलं आहे. हां, तर चला बघूया, तुम्हाला दाखवतो मग. चला उठा आता. हा काय दे इकडं. इकडे दे, इकडे दे. काढू दे, काढत आहेत ते. ना इकडे दे. बायका अजून कोणी इकडे गेला इकडे. तर गणपती पण खाली घेतलाय. असू दे तर. सगळे पाया पडून घेतो. पाया पडून घ्या. सगळे पाया पडून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. खुर्ची बाजूला करा. दाढी करा पहिली. दाढी करा पहिली. तुम्ही पडत नाही. पडा. मी शेवटी लय माता दाढीवर. पण सुंदर
आता आम्ही चालले समोरच्या घरामध्ये काकाकडे पाया पाडायला. गणपती पण इथे बघा, ते मम्मी पाया पडते. ते आपण पण झोप नाही पाया घेतली तर पडते. तशी भावाने झोप घेतली पाया नाही. पडली. आणि असं हातांचं डेकोरेशन आता मी दाखवायला विसरले ॲक्च्युली. सुंदर असं डेकोरेशन होतं अष्टविनायकचं. जावयाच्या कुठे द्या. आणि ह्यांनी केलेलं ते डेकोरेशन. अण्णा इथे बघा. ह्याने हा केलेला डेकोरेशन. चला तू नाही येते, येते काकी पण येते. आता कुठं आहे आपण? काकीच्या घरी जिथे गौरी बसते ना तिथे. ते बघ ना, इकडे 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 तेव्हा कसं दिसतं तिकडे. अच्छा, माझा हा कसा बसलाय, मी नाही बोलणार मोठ्याने. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लाडू मोदक. झोपली असेल. तुम्ही गणपती विसर्जन कोण येताना आता यंदा गवर कोण की घेणार आहे काय? पूजेला जमणार आहे की? आता मी चालले सिद्धूच्या घरी. आणि हा बघा इथे, हा बघा. बघा सिद्धूचा गणपती. चिंबूल कशी वाकडी नाही काय? किती वेळा बघायचं मागे? 3 वेळा. हो का? माती चांगली नाही ना तुम्ही? माझ्याकडे माती चांगली घे.
मोरया मोरया मोरया. मोबाईल उभी राहिलीस तर मुंबईला